लोकसभेतील निकाल भाजपच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. महाराष्ट्रात तर मोठी वाताहत झाली. त्या खराब कामगिरीसाठी अनेक कारणं सांगितली जात आहेत. विरोधकांचं नॅरेटिव्ह खोडून काढण्यात भाजप आयटी सेलचं अपयश हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण. सोशल मीडियावर हिंदुत्वाची भूमिका घेणारे, तर्कानं भाजपची बाजू मांडणारे समर्थक अडचणीत आले तर भाजप आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडून देते हा समज सुद्धा वाऱ्याच्या वेगानं पसरला. त्यामुळे पसरलेल्या नाराजीचाही भाजपला फटका बसला. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि यूट्यूबर सुशील कुलकर्णी. सुशीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. खरं तर एकंदरीत आजचा प्रश्न, आजचा विषय हा आम्ही श्वेता शालिनी यांनी जेव्हा नोटीस पाठवली होती त्यावेळेला मांडला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या ज्या आपल्याला सुद्धा माहिती आहेत. श्वेता शालिनी यांनी नोटीस जरी मागे घेतली असेल तरी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांना समज द्यावी लागली. देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला. एकंदरीत भाजप आणि आयटी सेल याबद्दल आपलं काय मत आहे? आणि हे यासाठी विचारते कारण नॅरेटिव्हचा सुद्धा मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा आपण जो मुद्दा सुरुवातीपासून सांगितला की देवेंद्र फडणवीसांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला, त्यानंतर श्वेता शालिनीला समज दिली आणि त्यानंतर श्वेता शालिनींनी भाऊ तोरसेकरांना दिलेली नोटीस वापस घेतली. म्हणजे या प्रकारात सुद्धा देवेंद्र फडणवीसांना हस्तक्षेप करावा लागला तेव्हा तुम्ही ज्याला पेल्यातलं म्हणताय ते वादळ का काय शमलं असं वाटतंय. एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याशिवाय भाजपतली कोणतीही वादळं शमत नाहीत हे इथे अधोरेखित होत आहे. नंबर 2, देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष करण्यासाठी किंवा जे काही परिणाम भोगावे लागतील ते अन्य कोणालाही नाही. यात भाजपचं नुकसान आणि देवेंद्र फडणवीसांचं नुकसान. कारण भाऊ तोरसेकर हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांचे नेहमी प्रशंसक राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल 2014ला देवेंद्र फडणवीसांची सत्ता असताना भाऊ तोरसेकरांनी फडणवीसांच्या बाबत एक वाक्य बोललं होतं. आपण नेहमी म्हण वापरतो, वासरात लंगडी गाय शहाणी, पण भाऊ तोरसेकर म्हणाले होते लंगड्या गायीत हे शहाणं वासरू निघालंय देवेंद्र फडणवीस म्हणजे. तर इतकं फडणवीसांचं समर्थन करणाऱ्या भाऊ तोरसेकरांना एखादं वाक्य बोलले म्हणून नोटीस पाठवण्यामागचा हेतू नेमका काय आहे? श्वेता शालिनींनी स्वतः पाठवली आहे, कोणी पाठवायला लावली आहे, त्यांचा हेतू काय आहे? मला तर स्पष्टपणे जाणवत आहे की देवेंद्र फडणवीसांच्या एकूणच प्रतिमेला धक्का लागावा, त्यांच्या अंगावर भाजपचेच लोक जावेत, त्यांनी फडणवीसांच्यावरती टीका करावी, यासाठीच हे सगळं नोटिसीचा प्रपंच घालण्यात आलेला आहे का? बरं, भाऊ तोरसेकर जे बोलले होते ते स्वतः तेच बोलले नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची सगळी जबाबदारी, नैतिक बाकी सगळी जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा देऊ केला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही नरेटिव्हची लढाई लढण्यात कमी पडलो आहोत. श्वेता शालिनी यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राज्यातले जी गोष्ट जाहीरपणे कबूल करत होते त्या गोष्टीला भाऊ तोरसेकरांनी अधोरेखित केलेलं आहे. कारण नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रकार असतो तो जितका मीडिया किंवा भाजपचे प्रवक्ते करत असतात तितकीच जबाबदारी सोशल मीडिया टीमची असते आणि त्याच्या हेड श्वेता शालिनी होत्या. त्यात भाजपचा सोशल मीडिया कमी पडला हे सांगणं जर त्यांचा अपमान असेल किंवा त्यांच्या उपमर्द असेल तर काय बोलावं याच्या संबंधी. श्वेता शालिनींनी नोटिसीची केलेली कृती ही फडणवीसांनाच भोगावी लागलेली आहे आणि त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ते शांत झालं नाही हे इथे लक्षात घ्यावं लागेल. एक अगदी वेगळा अँगल सुशीलजी आपण ह्याच्यामध्ये मांडलाय खरं तर, की ही नोटीस नक्की त्यांनी स्वतः दिली की त्यांना कोणीतरी द्यायला लावली. त्यामुळे या पाठीमागे कोण आहे असं आपल्याला सांगायचंय. माझं स्पष्ट मत आहे की भाजपमध्ये म्हणजे मी भाजपमध्ये भाजपने कसं चालवावं भाजप याचा सल्लागार मी असू शकत नाही.
पण भाजपमध्ये कंपनी राज आणणारे काही व्यक्ती आलेले आहेत ज्यांना कंपनी राज आणायचं आहे. आणि कंपनी राज आलं जसं 1818ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, ते कंपनी राज आलं होतं आणि त्यांनी काही तैनाती फौजा नियुक्त केलेल्या होत्या भारतातल्या साम्राज्यांना नियंत्रित करण्यासाठी. तसं कंपनी राज तैनाती फौजा नियुक्त करतं आणि या तैनाती फौजा ज्यांच्या आहेत म्हणजे ज्यांनी तैनाती ठेवल्यात किंवा त्या फौजेतले तैनाती आहेत त्या लोकांना हे कंपनी राज कायम राहावं वाटतं. लक्षात घ्या, पार्टी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना ही बॉटच्या भरोशावर चालत नसते. तिला बॉटवर चालू, कृत्रिमरित्या चालू, आपण 10 कंपन्या नियुक्त करू आणि मग हे सगळं चालू, असं कधी चालत नसतं. नरेटिव्ह सेट करणे हे सोशल मीडियाचं जसं काम आहे ना, तसं ते बॉटचं नाहीये. सोशल मीडियामध्ये समाजात असलेल्या लोकांचा सहभाग असणं आवश्यक असतं आणि हा सहभाग ज्या लोकांना नको वाटतो आणि या सहभागासाठी यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा जास्तीत जास्त उज्ज्वल होते आहे असं ज्यांना त्रासदायक वाटतं, खटकतं, त्या माणसांच्या करवीच हे घडलं असावं असा माझा समज आहे, दावा आहे की हे भाजपतल्याच काही अंतर्गत लोकांनी हे घडवून आणलेलं आहे. त्याचा शोध भाजपने घ्यावा. विचारलं तर सांगू कोण आहे, पण त्याची कल्पना सुद्धा थोडी थोडी आपल्याकडे येत असते. विचारलं तर सांगू, न विचारता सांगण्याची आवश्यकता नाहीये भाजपने, पण भाजपतल्याच लोकांच्याकडून हे घडतंय एवढं मात्र नक्कीच आहे. बरं, हा प्रश्न आम्ही मात्र तुम्हाला विचारतोय की ती लोक कोण आहेत सांगा. सगळीच कशी ती भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे त्या जनतेत जे जे कोणी भारतीय माणसं असतील ते हे सगळं घडवून आणू शकतात. त्यामुळे त्याच्याविषयी फार आता अधिक तपशीलवार सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही विदर्भवासी असल्यामुळं तुम्हाला याची कल्पना आहे की कसं होऊ शकतं. बरं, एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला, खुलासा तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. आपल्याला काय वाटतं, खरंच भाजप नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये अपयशी ठरली का? म्हणजे नॅरेटिव्हवर खापर फोडण्यात येत आहे, आपल्याला वाटतं का की भाजपा अपयशी ठरली? सरिताजी, नरेटिव्ह काय असतो हे पहिल्यांदा भाजपच्या नरेटिव्ह निर्माण करणाऱ्या सेलला समजून घेतलं पाहिजे. प्रतिक्रियावादी होणं हेच धोरण भाजपच्या आयटी सेलने स्वीकारलं. जी आक्रमणं झाली त्याला उत्तर द्यायची. भाजपचा आयटी सेल अगदी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीसांवरची भक्ती दाखविण्याच्या नादामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना कमालीचा टार्गेट करत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की उद्धव आणि आदित्य यांच्या भोवतीच हे गुरफटून राहिले आणि एका नेत्याला खुश करणे किंवा त्याची मर्जी संपादन करणे यासाठी आपल्याला हे करावं लागेल असा समज त्यांनी करून घेतला. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यात हे मग्न राहिले. आत्ताचे सुद्धा मी 4 उदाहरणं सांगतो तुम्हाला. भाजपच्या आयटी सेलनी काय केलं, नाही त्या अटल सेतूला तडे पडलेच नाहीत याची उत्तरं देत बसले. पाणीपट्टी आम्ही वाढवलीच नाही याचे उत्तरं देत बसले. तुम्ही 4 मुद्दे आहेत जिथे भाजपला फक्त आणि फक्त उत्तर द्यावी लागली आहेत. भाजपने एखादा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याची उत्तरं त्यांच्या विरोधी पक्षाला द्यावी लागली आहेत, असं घडलेलं नाहीये सरिताजी. आणि त्याचाच परिणाम असा झालाय, पूर्ण निवडणुकीमध्ये एका व्यक्तीवर टीका करण्यात वेळ गेला आणि देवेंद्र फडणवीसांनाच खुश करण्याचा म्हणजे गरज नव्हती, त्यांची ती अपेक्षा नव्हती, त्यात ते प्रयत्न करत गेले. त्यामुळे नरेटिव्हची लढाई भाजपला नीट लढता आली नाही, तो समजलाच नाही. हा सेट करण्यासाठी बॉट लावले की काम भागतं असं वाटत गेलं आणि त्यात ते गुरफटत गेले. या बॉटमध्ये गुरफटल्यामुळं भाजप नरेटिव्ह मध्ये कमीच पडलाय असं माझं मत आहे. सुशीलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण झिरो आवर मध्ये आलात आणि मला वाटतं आज आपण इथं जे म्हटलं ते जर भाजपनं गांभीर्यानं घेतलं तर नक्कीच त्यांचा फायदा होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.